मुक्त होणाऱ्या माणसाला, अथवा अतिथी हन पावे हे आयसेसे पडे जे करावे. अतिथी आल्यानंतर किती अतिथीची सेवा. त्या आपण भागवतातलं रंतीदेवाचं चरित्र पाहतो. रंतीदेवाने कुठला तरी यज्ञ केलं आणि त्या यज्ञामध्ये सगळं काही वाटून टाकलं. राजा होता स्वतः, आणि त्याला स्वतःला खायला मिळालं नाही सगळं दिल्यामुळे. किती दिवस? 48 दिवस त्याला नाही खायला मिळालं, त्याच्या मंडळीला नाही मिळालं, मुलाला नाही मिळालं रंतीदेवांच्या. आणि 49व्या दिवशी कोणीतरी काही अन्नाचं ताट घेऊन त्याच्याकडे आला. घ्या. किती दिवस? 48 दिवसाच्या उपवासानंतर. हो, आपल्याला एवढा उपवास सहन होणार नाही. एक एकादशी भारी पडते, द्वादशीच्या दिवशी जर सकाळी लवकर नाही मिळालं तर माणसाला खातो का काय, अशी परिस्थिती. 48 दिवस उपवास धरला त्यांनी रंतीदेव. आणि 49व्या दिवशी आल्यानंतर बसणार ते आता ताटावर, तेवढ्यामध्ये एक अतिथी आला ब्राह्मणाच्या वेशात. अहो, मला सुद्धा काही खायला मिळालं नाही, घे बाबा, अर्ध तुला घे. तो गेल्यानंतर दुसरा आला, त्याला जे काही राहिलेलं होतं ते देऊन टाकलं, पाणी शिल्लक राहिलं होतं. तिसरा आला, वेगवेगळ्या वेशात आले, तिघांनाही देऊन टाकल्यानंतर तिथे ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देव प्रगट झाले, त्याला आशीर्वाद दिले. रंतीदेवाला, काय पाहिजे तुला बाबा, आम्ही तुझी परीक्षा घेतली, त्याच्याकरता तुझं खरंच आतिथ्य आहे की नाही. म्हटले, आम्ही तू पास झाला आमच्या परीक्षेमध्ये, आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालो, काय देऊ सांग, काय देऊ. म्हटल्यानंतर तो काही नाही म्हटला. मला असं वाटतं की मी सगळ्यांच्या हृदयात राहून सगळ्या जगाचं दुःख मी ग्रहण करावं. आरतीम प्रपद्ये अखिल देह भाजाम. जगाला खूप दुःख आहे, ते दुःख सगळं मला व्हावं. तसं काही होत नाही, परंतु त्याची भावना किती श्रेष्ठ आहे बघा. म्हणून आतिथ्य हन पावे हे आयसेसे पडे जे करावे. आणि मग अशा निमित्ताने जे जे कर्म करावं लागतं, सूर्यग्रहण आलं, चंद्रग्रहण आलं, काही निमित्त आली, मुलगा जन्माला आलाय, घरात कोणी वारलंय, का माता पितर मरणे अंकित जे दिवस, अथवा अतिथी हन पावे आयशेषे पडे जे करावे, ते ते कर्म जाणावे. हे सगळं नैमित्तिक कर्म आहे. आता काही नित्यकर्म सुद्धा आहेत. नित्यकर्माचा विचार सांगितलेला आहे. अध्यापनम ब्रह्मयज्ञ, पितृयज्ञस्तु तर्पणम, होमो देवो बलिर्भवतो, नृयज्ञो अतिथी पूजनम. 5 यज्ञ ग्रस्ताला सांगितली. आपल्या घरामध्ये कांडताना, कुटताना, झाडताना 5 प्रकारची हिंसा होते, त्याला पंचसूना म्हणतात. आणि त्या हिंसेच्या निवृत्तीर्थ 5 प्रकारचे यज्ञ प्रत्येकाने केले आहेत. पहिला आहे ब्रह्मयज्ञ. ब्रह्मयज्ञ कशाला म्हणतात? अध्यापनम ब्रह्मयज्ञ, अध्ययन आणि अध्यापन करणं, त्याला ब्रह्मयज्ञ म्हटलंय. वेदाचं अध्ययन करणं, वेद शिकवणं किंवा शिकणं, शास्त्राचं अध्ययन करणं, शिकवणं, शिकणं, ज्ञानेश्वरीचं अध्ययन करणं, अध्यापन करणं, हा ब्रह्म. आता कोणता यज्ञ चालला आहे आपला? ब्रह्मयज्ञ. सकाळी उठल्या उठल्या ब्रह्मयज्ञ केला पाहिजे, कारण ऋषींचं ऋण असतं आपल्यावर, ते फिटण्याकरता हा ब्रह्मयज्ञ आहे. रोज करायला सांगितलं आहे. स्वाध्याय, स्वाध्यायात मा प्रमद म्हटलंय. हां, त्याचा न झाला. स्वाध्यायापासून कधी त्या ठिकाणी प्रमाद केला नाही पाहिजे. रोज स्वाध्याय माणसाने केला पाहिजे. ब्रह्मयज्ञ. त्याच्यानंतर पितृयज्ञ. पितृयज्ञामध्ये पितरांचं कार्य. पितृयज्ञस्तु तर्पणम म्हटलेलं आहे. पितरांच्या उद्देशाने काय करणं? तर्पण करणं.
श्राद्ध तिथीलाच करायचं असं काही नाही, रोज करायला सांगितलं आहे पितरांचं. हां, त्याला पितृयज्ञ म्हणतात. रोजचा आहे ना, पंचयज्ञात आहे ना पितृयज्ञसुद्धा, पितृकार्य. नुसतं तर्पणच करायचं नाही, आईवडिलांची सेवा करणं म्हणजे पितृयज्ञच आहे. एखादा, मी ऐकलं म्हटले, एखादा मनुष्य जर बाजारात गेला तर 2000ची साडी आणतो, त्यापेक्षा 200 रुपयाची ज्ञानेश्वरी आणली तरी तो ब्रह्मयज्ञच आहे म्हणे. साडी आणाच तुम्ही, पण एखादी ज्ञानेश्वरी आणा, तो ब्रह्मयज्ञ होईल. धोतर आणतोच, पण ते पण आणा, वाचा. तसं पितृयज्ञ म्हणजे आई वडिलांची, ज्येष्ठांची सेवा करणं हे पितृयज्ञातच येतं. श्रुती स्मृतीचे अर्थ हा पितृयज्ञच आहे. म्हणून पितृयज्ञ म्हणजे मोठ्यांची सेवा करणे, पितरांची सेवा करणं, वडिलांची सेवा करणं, आणि गेल्यानंतर त्यांच्या निमित्ताने तर्पण करणं, हवन करणं, श्राद्धविधी वगैरे करणं. आणि नंतर तिसरा जो सांगितलेला आहे देवयज्ञ. देवयज्ञ म्हणजे आपल्या प्रत्येक इंद्रियावर एक एक देवता आहे, आणि त्या देवतेची कृपा आपल्यावर राहिली पाहिजे. ही सगळी सृष्टी जी आहे ही देवांच्यामुळे चालते. एक मुख्य देव आहे आणि त्यांनी नेमलेले बाकी देव आहेत. हे सगळं सृष्टीचक्र आहे. सूर्यदेव आहेत, आपल्याला प्रकाश देतात, आपण त्यांच्या प्रकाशात सगळं पाहतो. त्याच्यानंतर चंद्रदेव आहेत, अग्निदेव आहेत, सगळे देव आहेत. एका इंद्रियावर एक एक देवता बसलेली आहे, आणि ती देवता जर नाराज झाली मग त्या इंद्रियाची शक्ती क्षीण करून टाकते. हो, दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही, अमुक झालं तमुक झालं, हे सगळं त्याचा संबंध त्या देवतेशी सुद्धा असतो. म्हणून त्या देवांच्या करता सुद्धा आपण देवपूजा केली पाहिजे. जो मुख्य परमात्मा आहे त्याची पूजा केली पाहिजे. देवता पंचायतन सांगितलेलं आहे. भगवान शंकर असतील, भगवान विष्णू आहे, देवी आहे, सूर्य, अग्नी आणि गणेश यांची रोज पूजा केली पाहिजे. अग्निमुखी हवन, न करील देवता पूजन, प्राप्त वेळे भोजन, ब्राह्मणाचे विमुख होईल गुरुभक्ती, आदर न करील अतिथी, संतोषने दिल ज्ञाती आपुली, मग तया आपाव थोर आहे. जेने ते हातीचे सकळ जाये, देखा प्राप्तेही न लाहे भोग भोग. हो, म्हणजे हातचं तर सगळं जातच जातं. जो मनुष्य अग्नीची सेवा करणार नाही, अग्निमुख्यवान, देवतेची पूजा करणार नाही, ब्राह्मणाला भोजन करणार नाही, गुरुची सेवा करणार नाही, अतिथीची सेवा करणार नाही, आणि समाजाची सेवा करणार नाही, संतोषने दिल ज्ञाती आपुली. अशा लोकांना जे आहे ते सगळं निघून जातं, आणि असलेल्याचे भोग भोगता येत नाही, भोगू शकत नाही. देवान भावयतानेन ते देवा भावयंतो हा. आईशी परस्परे प्रीती घडेल, आईशी परस्परे घडेल प्रीती, तुम्ही देवता ते भजाल, देव तुम्हा तुष्ट येईल. आईशी परस्परे घडेल प्रीती जेत, ते तर तुम्ही जे करू म्हणाल ते अपयशी सिद्धी जाईल. वांछितही मानसीचे, वाचा सिद्धी पावाल, आज्ञापक व्हाल. म्हणून हा एक यज्ञ सांगितला, देवता पूजन, पितृयज्ञ, देवयज्ञ. भूतयज्ञ सांगितलाय. भूतयज्ञ म्हणजे सर्व भूतांचे सुद्धा आपल्यावर उपकार आहेत. आपल्या जीवनात आपण जे कमवतो ते सगळ्यांना मिळालं पाहिजे, सगळ्यांना दिलं पाहिजे. म्हणून आपल्याकडे गाईला घास आपण काढतो, कागबळी सुद्धा काढला जातो.
बली वैश्वदेव, अग्निहोत्र, त्याच्यामध्ये हे सगळा प्रकार आहे. आणि मग मनुष्य देहामध्ये अतिथीची सेवा, मनुष्य यज्ञ, अशा प्रकारचे पंचमहायज्ञ सांगितले. वार्षे अक्षोभे गगन, वसंते दुनावे वन, देहा शृंगारी यौवन दशा जैशी. का सोमकांतू सोमे पगळे, सूर्य फाकती कमळे, येत असे तेची पाल्हाळे आन नये. तैसे नित्य जे का कर्म, तेचे निमित्ताचे लाहे नियम, येथ उंचावे तेने नाम नैमित्तिक होय. सिद्धांताची ओवी 114 आहे. 12 आणि 13 याच्यात दृष्टांत दिलेले आहेत. काय सिद्धांत आहे? तैसे नित्य जे का कर्म, तेचे निमित्ताचे लाहे नियम, येथ उंचावे तेने नाम नैमित्तिक होय. म्हणजे नित्यकर्मच असतं, पण काही निमित्त घेऊन जेव्हा ते उंचावतं, विस्तार त्याचा होतो, तेव्हा त्याला नैमित्तिक म्हणायचं. तैसे नित्य जे का कर्म, तेचे निमित्ताचे लाहे नियम. एखादं निमित्त आलं, रोजचंच पितरांचं कार्य आहे, परंतु वडिलांची श्राद्ध तिथी आली, मग ते थोडासा विस्तार आहे त्याचा. तिथे देवतेची पूजा आहे, परंतु एकादशी आली, झाला विस्तार त्याचा. रोजची पूजा वेगळी, आणि ज्या दिवशी एकादशी असेल त्या दिवशी मग अभिषेक, षोडोपचार पूजा. रोजचं पूजन आहेच, पण सूर्यग्रहण आलं, चंद्रग्रहण आलं, विशेष त्याचा विस्तार होतो, म्हणून त्याला नैमित्तिक म्हटलं. ही रोज करायचीच कर्म आहेत, नाही नित्यकर्म. नित्य जे का कर्म, त्याची निमित्ताचे लाहे नियम, येथ उंचावे तेने नाम नैमित्तिक होय. याच्याकरता दृष्टांत दिले बघा, 112 आणि 113. वार्षे अक्षोभे गगन, वसंते दुनावे वन, देहा शृंगारी यौवन दशा जैशी. जसं वार्षे अक्षोभे गगन, आकाश जे आहे ते जसं वर्षा काळामध्ये क्षुब्ध होतं. नेहमी आकाश जसं आहे तसंच आहे, पण वर्षा काळ आल्यानंतर, पावसाळा आल्यानंतर काय होतं? ढग येणं काय, गडगडाट काय. त्याप्रमाणे रोजचंच नित्यकर्म आहे देवपूजेचं, पण गोकुळ अष्टमी आली, मग गडगडाट काय, पूजा काय. हां, सप्ताहातली दुपारती फरक पडतो. म्हणून वार्षे अक्षोभे गगन, वसंत दुनावे वन. वन आहे रोजचं, पण वसंत ऋतू आल्यानंतर मग फुलं काय, फळं काय, हार काय. हां, रोजचं कीर्तन वेगळं आणि सप्ताहातलं कीर्तन वेगळं. म्हणजे निमित्त घेऊन आल्यानंतर मग उत्सव होतो मोठा. वार्षे अक्षोभे गगन, वसंते दुनावे वन, देहा शृंगारी यौवन दशा जैशी. जैशी यौवन दशा देहा शृंगारी. देह आहे, पण यौवन दशेमध्ये मात्र तो देह काय, तो शृंगारला जातो, शोभून दिसतो. तसं एरवी नित्यकर्म म्हणजे शरीर आहे, आणि त्याला यौवन दशा प्राप्त होणं म्हणजे नैमित्तिक कर्म आहे. प्रथम वैसे काळी, लावण्याची नवाळी, प्रगटे जैशी अंगण अंगी. हा, लावण्याची प्रथम वैसा काळी. हो, तसं आपलं नित्यकर्म जेव्हा आपण शृंगारून करतो, तेव्हा त्याला नैमित्तिक कर्म म्हणायचं. सौरभ्य जैसे, तैसे नित्यकर्म भले. हां हां, विधीच्या शृंगाराने शृंगारून कर्म करायचे असे कोई आले होते. विधी गौरवे शृंगारोनी. स्वाधिकाराचे निनावे, जे वाटे आली स्वभावे, गर्भवे शृंगारोनी. आले वाट्याला, पण शृंगारून जेव्हा करायला लागतो, जास्त करतो, तेव्हा ते नैमित्तिक होतं. म्हणून तैसे नित्य जे का कर्म आपलं. का सोमकांतू सोमे पगळे. सोमकांतू नावाचा मणी आहे, आणि तो चंद्राला
चंद्राचा प्रकाश पडला का काय होतो? पागळतो. सूर्य फाकती कमळे, सूर्याचा प्रकाश पडला की कमळ काय होतो? विकसित होतो. येत आसे तेची पाल्लाळे आन नये, आहे त्याचाच विस्तार होतो, दुसरं काय नाही. तसं नित्यकर्म त्याचाच विस्तार नैमित्तिक कर्म आहे. कशाप्रमाणे? सोमकांतू सोमे पगळे, मनी सोमकांतो म्हणजे नित्यकर्म. आणि नित्यकर्म ज्यावेळेस सोमकांत मनी सूर्याच्या प्रकाशात आपलं चंद्राच्या प्रकाशात आला की तो पाजरायला लागतो. तसं नित्यकर्मच काही विशिष्ट निमित्त घेऊन आलं की त्याचा विस्तार होतो. किंवा सूर्य फाकती कमळे, सूर्य विकासिनी कमळ जसं सूर्याच्या सन्मुख झालं, सूर्याचा प्रकाश पडला का त्याचा विकास होतो. तसं नित्यकर्मच एखादं विशिष्ट निमित्त घेऊन आल्यावर त्या ठिकाणी वाढतं, त्याच्यात विस्तार होतो, त्याला नैमित्तिक कर्म असं म्हणतात. येत उंचावे तेने नाम नैमित्तिक होय, त्यालाच नैमित्तिक असं म्हणतात. आता नित्यकर्माचा विचार ज्ञानोबाराय सांगतात. आणि सायंप्रात मध्यानी जे का करणीय प्रतिदिनी परी दृष्टी जैशी लोचनी अधिक नोहे, याचा विचार आपल्याला करायचा आहे. उद्याच्या प्रवचनामध्ये पाहू. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय.